कांदिवली पश्चिमेतल्या डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला आहे आणि यामुळे मेट्रो स्थानकातल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। लिफ्टमध्ये एकट्या असलेल्या विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीने गाठल्याचा आरोप करण्यात येतोय। शुक्रवारी सकाळी ही घटना घडली। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करत असताना हा सगळा प्रकार घडला। विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचंही समोर आलं आणि यामुळे पोलिसांना आता आरोपीची ओळख पटवणं कठीण जात आहे। डहाणूकरवाडी मेट्रो स्थानक परिसरातून आढावा यावेळेस आमच्या प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला आहे, तो देखील आपण पाहूयात। मुंबई मेट्रोमधून सध्या लाखो मुंबईकर दररोजचा प्रवास करत आहेत, मात्र आता याच मेट्रोमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यामुळे मुंबईचा प्रवास जो आहे तो महिला मुलींसाठी सुरक्षित नाही का असाच प्रश्न निर्माण झाला आहे। 2 दिवसापूर्वी जे शुक्रवारी साधारणपणे 12:15 वाजण्याच्या सुमारास मुंबई कांदिवली पश्चिमेकडील जो डहाणूकरवाडी मेट्रो स्थानक आहे, या मेट्रो स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाण्यासाठी जो लिफ्टचा वापर केला जातो, या लिफ्टमध्ये एका अल्पवयीन मुलीचा जो आहे तो विनयभंग झाला आहे। मुलगी जेव्हा लिफ्टमध्ये शिरली त्याच वेळेस अगोदरच या ठिकाणी असणाऱ्या एका व्यक्तीकडून जो आहे तो मुलीचा विनयभंग झाला होता। मुलगी एकटी असल्यामुळे त्या अज्ञात व्यक्तीकडून जो आहे तो त्याचा गैरफायदा घेण्यात आला। त्या मुलीसोबत त्याने जे ते असभ्य वर्तन केले, विचित्र चाळे केले। MMRDAच्या माध्यमातून एवढे करोडो रुपये खर्च करून अशा मेट्रो निर्माण केल्यात, मात्र लिफ्टमध्ये कॅमेरा नसल्यामुळे या ज्या काही घटना घडतात याला मेट्रो प्रशासन जबाबदार असल्याची जी नागरिकांची आता या ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णी समी संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई।